एकदम अजून कळतं तिथे बांधून वरच बांध तीन बांध तीन झाले 4 बांध
जी पेडणे श्रीदेवी भगवती रवळनाथ देवस्थान जे आसा थंय एक ही होळीची पद्धत जी आमची आसा ती पारंपारीक पद्धतीन होळी घातली जाता. त्याचं कारण आमच्या होळी ज्यो हाडटात त्यो पोपळीपासून म्हणजे सुपारीची झाडां जी असतात त्याच्यापासून तयार केल्ले असतात. ते दर 30 सालान मालपें, पराष्टे आणि पणशी ह्या 3 ठिकाणां वचून 3 वर्षाच्या गॅप घेऊन आम्ही होळयो हय येतात. या वर्सा मालप्यासून होळयो येयल्ल्यो आसात आणि ह्या होळयांची जी खास वैशिष्ट्य म्हणजे सुपारीपासून असल्या कारणान तांकां जी नेम मारतात म्हणजे होल तो आम्ही पारंपरिक पद्धतीने होल मारतात. ते गडेकर म्हणून जी फॅमिली आहे ते होल मारतात. त्यानंतर सगळे आमचे जनसमुदाय असतात त्यांच्या सगळ्यांच्या हेतून सहकार्यान ही होळीची जी कार्यक्रम आहा तो जाल्लो पार पडटा. पहिल्यांदा आता ह्याच्या आधी श्रीदेव रवळनाथाची होळी झाली, आता श्रीदेवी भगवतीची झाली, आता श्रीदेवी माऊलीची दारवळान थंय होळी जातली. त्यानंतर मारुती नानेरवाडा थंय होळी आणि श्री सोमनाथ आणि मग सत्या आणि मालप्या रात्री मध्यरात्री मुळविराची ह्या पद्धतीने 7 होळयांचा कार्यक्रम त्याचा सांग पार पडटा. आणि फाल्यापासून आमची शिगमोत्सव सुरू झाला. कितल्या दिसाचो शिगमोत्सव? आमचो 7 दिसाचो शिगमोत्सव ह्या रविवारा येणाऱ्या आमच्या ह्या शिगमोत्सवाचे सांगता आहा. त्याचे मधल्या काळात श्रीदेव मुळविराक सगळी रोमटां वयतात. परवा नैबाग आणि परसकाटेची रोमटां मुळविराक वयतली. त्यानंतर शेनवारा 5 रोमटां आमची येतात पेडण्यांसून मुळविराक भेटीक. आणि ती रोमटाचो कार्यक्रम झाल्यानंतर शेवटचे दीस 12 रोमटाचो सांगता असता हेतून सत्यादेवीकडे आणि थंय सत्यादेवीकडे 12 रोमटां एकत्र येऊन त्याचो कार्यक्रम होळीचो कार्यक्रम जाता आणि थंय सामुदायिक गाराणे जाता आणि मग हो होळी म्हणजे आमच्या शिगमोत्सवाची सांगता जाता.